500 रुपयांची नोट. तुम्ही दिवसरात्र मेहनत करताय. कशासाठी? तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, बरोबर ना? पण विचार करा, ज्या मुलांसाठी तुम्ही धावताय त्यांना तुमची संपत्ती हवी आहे की तुमची साथ? जर तुम्ही कामामुळे मुलांना वेळ देऊ शकत नसाल तर ही 500 रुपयांची गोष्ट तुमचं हृदय पिळवटून टाकेल. एका रात्री एक बाबा ऑफिसवरून खूप उशिरा घरी आले. ते खूप थकलेले होते आणि चिडचिड करत होते. त्यांना पाहताच त्यांचा 5 वर्षाचा मुलगा धावत आला आणि म्हणाला, बाबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? बाबा चिडून म्हणाले, काय आहे? लवकर विचार, मला झोपायचं आहे. मुलाने विचारलं, बाबा, तुम्ही एका तासाला किती रुपये कमावता? बाबांना राग आला. ते ओरडले, हे काय प्रश्न आहेत? तुला काय करायचं आहे माझ्या पगाराशी? जा जाऊन झोप. मुलगा रडवेला होऊन म्हणाला, प्लीज बाबा सांगा ना. बाबांनी वैतागून सांगितलं, मी एका तासाला 500 रुपये कमावतो. झालं समाधान? मुलाने मान खाली घातली आणि हळूच म्हणाला, बाबा, मग मला 300 रुपये उधार द्याल का? हे ऐकताच बाबांचा पारा चढला. तुला पैसे कशाला पाहिजेत? खेळणी घ्यायला? फालतू खर्च करायला? मी दिवसभर राबतो तर यासाठी नाही. चुपचाप रूममध्ये जा आणि झोप. मुलगा रडत रडत आपल्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने बाबा शांत झाले. त्यांना वाईट वाटलं की आपण मुलावर उगीच ओरडलो. कदाचित त्याला खरंच काहीतरी हवं असेल. ते मुलाच्या खोलीत गेले. मुलगा जागाच होता. बाबा म्हणाले, बाळा, सॉरी हां, मी थकलो होतो. हे घे तुझे 300 रुपये. मुलगा खुश झाला. त्याने पैसे घेतले आणि मग त्याने आपल्या उशी खालून आणखी काही चुरगळलेल्या नोटा आणि नाणी काढली. बाबा पुन्हा चिडले, तुझ्याकडे आधीच पैसे होते तर अजून कशाला मागितले? मुलाने ते सगळे पैसे एकत्र केले, मोजले आणि बाबांच्या हातात देत म्हणाला, बाबा, माझ्याकडे पैसे कमी पडत होते पण आता पूर्ण झाले. हे घ्या तुमचे पूर्ण 500 रुपये. आता उद्या तुम्ही मला तुमचा 1 तास विकत द्याल का? उद्या प्लीज लवकर घरी या आणि मला तुमच्यासोबत जेवायचं आहे. हे ऐकून बाबांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना बोलायला शब्द सुचत नव्हते. त्यांनी आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि धाय मोकलून रडू लागले. त्यांना समजलं की मुलाला त्यांचे पैसे नकोत, त्याला फक्त त्याचे बाबा हवे होते. मित्रांनो, कामात एवढेही व्यस्त होऊ नका की आयुष्य जगायचं राहून जाईल. मुलांना तुमच्या महागड्या गिफ्टची गरज नसते, त्यांना तुमच्या वेळीची गरज असते. तर आजच घरी लवकर जा आणि मुलांना वेळ द्या. ही कथा मनाला भिडली असेल तर फॅमिली फर्स्ट कमेंट करा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.